नमस्ते, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त मजेत असाल. उन्हाळा आलेला आहे, खूप ऊन आहे, तरी पण मी कुठेतरी बाहेर आलेली आहे हे तुम्हाला दिसतच आहे. तर ओळखा पाहू मी कुठे आले ती तुम्ही ओळखणारच. तर मी आलेली आहे पिकनिकला. समर पिकनिक. उन्हाळा आहे म्हणून मी ह्या झाडाखाली थांबलेली आहे. ओळखा भाऊ, कोणता वॉटर पार्क आहे हा? ओळखा ओळखा. नाही ओळखलं ना? तर मी आहे कर्नाळ्याजवळच्या विसावा वॉटर पार्कमध्ये. आमच्या महिलांचा ग्रुप निघाला होता. आधी मी नको म्हटलं, पण नंतर तयार झाले. पण इथे आल्यावर सुंदर मस्त वाटलं. ऊन एवढं लागलं नाही. उन्हामुळं मी कॅन्सल केलं होतं खरं म्हणजे. पण नंतर आले आणि आता मस्त वाटते, कारण इथे झाडी आहे हिरवीगार, त्यामुळं सावली आहे आणि एवढा उन्हाचा तडाखा वाटत नाही आणि मन प्रफुल्लित आहे. म्हणून तर मी शूट काढू शकते. नाहीतर कडक उन्हामध्ये बाहेर निघायचं म्हटलं तरी मलासुद्धा अंगावर काटा येतो. आणि मीच सगळ्यांना सांगते उन्हाळा आहे, बाहेर पडू नका, आणि स्वतः मीच बाहेर पडले. पण खरंच जर वॉटर पार्क आणि असं काही हिरवीगार झाडी असतील तर मस्त तुम्ही फिरायला जाऊ शकता. तर घ्या ह्या वॉटर पार्कचा आनंद. आणि आपलं दुसरं बोलायचं. आता मोबाईल माझा फुल चार्ज झालेला. ते 2 रील केलेले लोडच नव्हते होत, लोडिंग होतच नव्हतं. मग ते आता तिथे बसून लोडिंग झालं तेव्हा माझा दुसरं मोबाईल पण चार्ज झाला. तुम्ही नाही जात पाण्यात? हां, तुम्ही कपडे चेंज करून आलात नाही का? म्हटलं थोडं वॉटर पार्कची शूटिंग काढते. वॉटर पार्क पाहून तुम्हाला पण थंडावा मिळाला असेलच. तर मी काही पाण्यामध्ये गेलेली नाही, मी एकटीच अशी एन्जॉय करत होती. माझा आता असाच स्वभाव झालेला आहे, मी एकटीच एन्जॉय करते. सगळ्या बायकांनी पाण्यामध्ये खूप एन्जॉय केलं आणि मी इथं झाडींमध्ये रील बनवले. आणि वॉटर पार्कच्या आजूबाजूचं जे वातावरण होतं ते खूपच उल्हासमय होतं. ते मी शूट करून घेत होते माझ्या कॅमेऱ्यात.
कारण कुठलीही चांगलं असं काही दिसलं मला दृश्य तर लगेच मला तुम्हाला दाखवण्यासाठी कॅमेऱ्यामध्ये शूट करायची इच्छा होते. त्यामुळे जर मी वॉटर पार्कमध्ये मजा केली असते तर तुम्हाला एवढी सुंदर शूटिंग पाहायला मिळाली नसती. ही इथे झोपाळे होते, छानच मस्त लहान मूल झाल्यासारखं वाटत होतं सगळ्यांना, मलासुद्धा आणि सगळ्या बायकांनासुद्धा. झोपाळ्यावर झुलण्याची काही जी मजा असते ना, पुन्हा लहानपण येतं असं झोपाळ्यावर झुलताना. ही ट्रीप खरं म्हणजे आमच्या बायकांची होती, पण बायका जिथे जातात तिथं मुलं येतात. कारण बायकांनाच हौस असते संसाराची आणि बायकांनाच मुलं हवीशी वाटतात. त्यामुळे मुलं आणल्यामुळं बायकांना ती स्वतंत्र त्यांची ट्रीप वाटलीच नाही. म्हणजे मी बघत होते, निरीक्षण करत होते, बायकांना एन्जॉय करायला एवढं भेटत नव्हतं. कारण मुलांचे कपडे बदला, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करा, त्यांना ओरडा, पुन्हा त्यांची जेवणाची सोय, सगळं लक्ष मुलांकडेच द्या. म्हणजे ती ज्यांनी मुलांना आणलं होतं त्यांना ती फॅमिली ट्रीपच वाटली होती. आणि माझ्यासारख्या ज्या स्वतंत्र एकट्या बायका आल्या होत्या त्यांनी ट्रीप खरी एन्जॉय केली. इथे कोणता तरी वेगळा ग्रुप आला होता. त्यांचं काहीतरी सोशल अशी मीटिंग होती कुठल्या तरी विषयावर. ते काय लांबून मला दिसत नव्हतं, पण काहीतरी मस्त नाटक बसवलेलं होतं त्यांनी आणि ते नाटका थ्रू काहीतरी समाजाला उपदेश करत होते, काहीतरी संदेश, काहीतरी शिकवण देत होते. मी इथे झाडाखाली बसून त्यांचं नाटक बघत होते, ऐकण्याचा प्रयत्न करत होते. तर म्हटलं चला जवळ जाऊन तुम्हाला पण थोडंसं त्यांचं काय भाषण आहे, काय नाटक आहे ते दाखवावं. पण आतमध्ये जायला मला कसं तरी वाटलं, कारण त्यांचं काय खाजगी मीटिंग असेल, तिथं आतमध्ये जाणं बरोबर नाही. आणि नंतर शूटिंग काढायला घेतली मी. खूप छान काहीतरी समाजकार्याबद्दल काहीतरी नाटक चालू होतं. पण मी घाबरतच शूट केलेलं आहे, कारण कोणाला आवडत नाही आहे शूट काढलेलं आणि सोशल मीडियावर टाकलेलं. मग नंतर मला जाणवलं म्हणून मी थोडीशी शूटिंग काढलेली आहे. त्यांच्याकडून आपण आपलं पूर्ण आयुष्य जरी काढायला लावलं तरी आपण त्यांचे उपचार आपण फेडू शकत नाही. परंतु आपल्याकडे एक पूर्ण फुलाची पाकळी अशा स्वरूपात
छानच डान्स करत होते ना ते दोन इसम. ते दादा छान असे रंगात आलेले. तर म्हटलं चला आपण शूटिंग काढूया, बघून मज्जा वाटते. गाणं मी इथे नाही टाकू शकत कारण कॉपी पेस्ट येतं, यूट्यूबचे खूप नियम आहेत. तर प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा, माझे व्हिडिओ बघा. वो ग्लास इधर उधर फैले है ना, वो दिखा एवढी पड़े लोकं हुए आलेली ग्लास. तिथे. कसे ग्लास और ये डस्टबिन है, फिर भी ग्लास के नीचे ही- डस्टबिन आहे. तरी पण ओके, ओके, अब सगळ्यांनी करो. पाणी पिऊन ग्लास खाली टाकले, इकडे तिकडे कचरा. हे लोकांना कसं कळत नाही ना की आपण आपल्यापासून दुसऱ्या माणसाला त्रास होता कामा नये, स्वच्छतेची काळजी घ्यायला पाहिजे. आणि जे कामगार आहेत ते पण माणूस आणि ह्या आमच्या मॅडम ना, तुमच्या मॅडम त्या. जाईल, फक्त ग्लास डस्टबिनमध्ये टाकायचे. त्या माझ्या मैत्रिणी होत्या, हाय बोले. हे बघा, ह्यानंतर मग आम्ही मैत्रिणींनी आम्ही मस्त फोटोशूट केलं आणि ही त्यांची शूटिंग मी काढली.
कधी जाताय वॉटर पार्कला मज्जा करायला? कसा वाटला हा व्हिडिओ? लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.